नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला भजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा वाडगं घेतलेलं आहे। वाडग्यामध्ये 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून घेतले बघा पीठ अशा पद्धतीत झालेलं आहे। थोडं थोडं पाणी टाकलं का नाही तर गाठी वगैरे होत नाही। आता ह्याला एक आपण 5 ते 7 मिनिट जरा फेटून घेऊया। मस्त असं बघा फेटून घेतलेलं आहे। अशा पद्धतीत होतं आणि फेटून घेतल्यानंतर पिठाचा कलर बी थोडा चेंज होतो। त्यात टाकणारे बघा एक मीडियम आकाराचा कांदा, असं जास्त बारीक पण नाही जास्त मोठा पण नाही, अशा पद्धतीत मी कापून घेतलेला आहे। त्यात टाकायचं आपल्याला थोडीशी हळद, ओवा हातावर चोळून घेतलेला आहे, थोडीशी हिंग पावडर, दरदरे केलेले धने। त्यात टाकायचं आपल्याला लसूण, थोडंसं आलं आणि हिरवी मिरची तुमच्या तिखटाप्रमाणे टाका। आणि जर हिरवी मिरची जर खात नसेल ना तर मिरची पावडर जरी तुम्ही टाकली तरी पण चालू शकते। त्यात टाकायची आपल्याला थोडी कोथिंबीर, देठं पण घेतलेली आहेत बघा एकदम बारीक बारीक अशी। आता हे पहिलं आपण कालवून घेऊया। कालवून घेतलेलं आहे बघा अशा पद्धतीत झालेलं आहे। ह्यात टाकायचे आपल्याला चवीप्रमाणे मीठ आणि ह्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला बघा हे 1 वाटी चिरमुरे एकदम चाळून घ्यायचे, म्हणजे काय रेती वगैरे जर असेल का नाही तर ती निघून जाते, काय घाण वगैरे असेल तर। आता ह्याच्यात टाकायचं आपल्याला एकदम थोडंसं पाणी, एकदम असं वतू नका, थोडं थोडं वता। मिक्स करून घेऊया। चिरमुरे टाकल्यानंतर बघा मिक्स केलेलं आहे बघा, तसेचे तसे अजून आहेत, त्यांना लय जास्त ही करत बसलेली नाहीये मी। त्यात टाकणारे बघा 1च चमचा फक्त कॉर्नफ्लॉवर। जर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ पण टाकू शकता। ह्या चमच्याच्या मापानं फक्त 1 चमचा घेतलं होतं। आता परत आपल्याला थोडंसं एकदम ह्याच्यामध्ये पाणी टाकायचे आणि हे मिक्स करून घ्यायचं। चांगलं मिक्स करून घेतले बघा व्यवस्थित, काय गाठी वगैरे झालेल्या नाहीयेत। आणि आता आपल्याला अशाच पद्धतीत पाहिजे बघा, असं पडलं पाहिजे। तेल बघा मी गरम करायला ठेवलं होतं आणि चांगलं गरम झालेलं आहे। आता अशा पद्धतीत सोडून घ्यायचे। ह्याच्या अगोदर पण मी बघा वडे टाकलेले आहेत रेसिपी चिरमुऱ्याचे, एकदम छान होतात। तुम्ही एकदा करून बघा अशा पावसाळ्यामध्ये, काहीतरी आपल्याला वेगळं। भजीचे तर रेसिपी खूप मी पहिले अपलोड केलेले आहेत। रेसिपी आवडली की लाईक आणि कमेंट करायचं। आता हे मी सोडून घेते। सोडून घेतलेले आहेत बघा आणि त्याचा फेस कमी झालेला आहे। तर आता आपण ह्याला पलटी करून घेऊया। मस्त होतात बघा अशा पद्धतीने, जास्त असं घट्ट पीठ करायचं नाही। थोडे थोडे बघा आपले चिरमुरे पण एका साईडला आलेले आहेत, कारण आपण जे पीठ केलं होतं ते पातळ थोडं केलं होतं। आपल्याला जास्त जाड असे नाही येत पाहिजे, कारण खाताना ना एकदम कुरकुरी तिखटे छान लागतात का नाही हे। आणि तसेचे तसे बघा हे तुम्हाला चिरमुरे दिसत असतील, मस्त लागतात, एकदा जरूर करून बघा तुम्ही। आणि आपण आता ह्याला चांगलं फ्राय करून घेऊया। मस्त बघा फ्राय झालेले आहे, ते कलर पण छान आलेला आहे। आता ह्याच्यामध्ये बघा ह्या तिखटवाल्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्याच्यामध्ये मी चीर पाडून घेतलेली आहे, तर त्या पण मी ह्याच्यावर थोड्याशा फ्राय करून घेते। मिरच्या पण मस्त फ्राय झालेल्या आहेत। आणि मुंबईला एवढा पाऊस पडतोय ना एकसारखा सकाळपासून, तर अशा पद्धतीचे गरम गरम पाऊस पडतोय तर आपण भजी करून खाऊ। भजीचे तर लय रेसिपी मी अपलोड केलेले आहे, तुम्हाला कोणती भजी पाहिजे जरा मला अजून कमेंट करून सांगा। आणि तुम्ही अशा पद्धतीने तर एकदा जरूर करून बघा। आपल्याकडे तर चिरमुरे हमेशा घरात असतात, थोडेसे आपण कधी कधी असे साधाळलेले वगैरे पण असतात का नाही, त्याचे जरी तुम्ही केले तरी चालतील। रेसिपी बघितली की लाईक करा जरूर। ही भजी तुम्हाला कशी वाटली जरा मला कमेंट करून सांगा। तुम्हाला मी एक तोडून पण दाखवते, तेलकट वगैरे काही होत नाही, आपण सोड्याचा वापर वगैरे केला नाही। आतपर्यंत बघा किती मस्त असे होतात। तुम्हाला गरम गरम मी तोडून दाखवलेलं आहे। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।